झी 24 तास एक पाऊल पुढे। क्रीडा विश्वातल्या इतर काही घडामोडी पाहूयात संक्षिप्त स्वरूपात। संपूर्ण देशात पाकिस्तानी हॉकीपटूंविरोधात प्रदर्शनं तसंच लीगमधील उद्घाटनाच्या लढतीत चाहत्यांनी नोंदवलेला निषेध यामुळे अखेर हॉकी इंडिया लीगमधून पाकिस्तानी हॉकीपटूंना वगळण्याचा निर्णय घेण्यात आलाय। त्यामुळे आता वेगवेगळ्या टीममधून खेळणारे 9 पाकिस्तानी हॉकीपटू मायदेशी परतणार आहेत। सध्याची परिस्थिती आणि खेळाडूंची सुरक्षा लक्षात घेता आम्ही त्यांना परत पाठवण्याचा निर्णय घेतलाय, असं हॉकी इंडियाचे सचिव डॉक्टर नरिंदर बात्रा यांनी सांगितलंय। पाकिस्तानकडून भारतीय सैनिकांवर झालेल्या भ्याड हल्ल्याचा परिणाम म्हणजे या पाकिस्तानी हॉकीपटूंना परतावं लागलंय। वादात सापडलेला सायकलपटू लान्स आर्मस्ट्रॉंगनं आपण उत्तेजक द्रव्य घेतल्याचं मान्य केलंय। विन्फ्रे नेटवर्कवरील ऑफ्रा विन्फ्रे या टॉक शो मध्ये त्यानं ही कबुली दिल्याचं सूत्रांनी स्पष्ट केलंय। त्याची ही मुलाखत गुरुवारी प्रसारित होणार असली तरी गेल्या काही दिवसात जगभरात या मुलाखतीनं वादळ उठवलंय। डोपिंगमध्ये दोषी आढळल्यामुळे त्याच्यावर आजीवन बंदी घालण्यात आली आहे। तसंच टूर दी फ्रान्समध्ये जिंकलेली 7ही विजेतेपदं त्याच्याकडून काढून घेण्यात आली आहेत। 64 घरांचा राजा असं बिरुद असणारा भारताचा विश्वनाथन आनंद यानं टाटा स्टील अजिंक्य स्पर्धेत तिसऱ्या राऊंडमध्ये विजयाला गवसणी घातली। पहिल्या 2 राऊंडमध्ये बरोबरीत समाधान मानावं लागल्यानंतर त्यानं अखेर इटलीच्या फॅबियानो कारुआनाला परास्त करत ही कमाल केली। हॉलंडमध्ये ही स्पर्धा सुरू आहे। जगभरातील विख्यात बुद्धिबळपटूंनी या स्पर्धेत आपला सहभाग नोंदवलाय। आनंदच्या या विजयानं त्यानं दुसऱ्या स्थानावर झेप घेतली आहे। रियाल माद्रिदचा स्टार फुटबॉलर क्रिस्टियानो रोनाल्डो सध्या टीकाकारांच्या निशाण्यावर आहे। माझ्यावर टीका करणाऱ्यांचा मी योग्य आदर करतो, कारण माझ्याबद्दल त्यांना बऱ्याच गोष्टी माहीत नाहीत आणि ज्या माहीत आहेत त्यामध्ये तथ्य नाही। माझ्यासोबत खेळलेल्या फुटबॉलर्सना मी कसा आहे ते माहीत आहे, असंही त्यानं म्हटलंय। त्याचबरोबर चॅम्पियन्स लीग जिंकणं हे मॅड्रिडसाठी अत्यंत महत्त्वाचं असून या लीगमधील खराब कामगिरीमुळे आपल्या कामगिरीत सुधारणा करण्याची गरज असल्याचंही त्यानं मान्य केलंय। भारतीय फुटबॉलमध्ये सध्या संभ्रम आणि गोंधळाचं वातावरण असल्याचं स्पष्ट झालंय। आय लीगमधून मोहन बागानवर 3 वर्षांची बंदी घालण्यात आली होती आणि आता ऑल इंडिया फुटबॉल फेडरेशननं आपला हा निर्णय परत घेतलाय। मैदानात झालेल्या वादामुळे त्याच्यावर ही बंदी घालण्यात आली होती आणि आता अचानक ती उठवण्यात आली आहे। मोहन बागानचं भारतीय फुटबॉलमधलं योगदान फार महत्त्वाचं आहे। झी 24 तास एक पाऊल पुढे।